गुड मॉर्निंग गाईज, मी तुमची प्रगती. तर आज आपल्या व्लॉगचा डे 3. तर आज बघू काय काय होतं व्लॉगमध्ये. तर गाईज आज मला उठायला लेट झालेलं म्हणून मी पटकन आवरायला घेतलं आहे. तर माझे केस खूप कर्ली आहेत. तर एक साधी सिंपल हेअरस्टाईल मी घालणार आहे. तर मस्त डेलीची माझी जी असते तीच केली, कारण कॉलेजला पण उशीर होत होता, माझी बस पण होती. मस्त एक सिंपल हेअरस्टाईल केली आणि आता बघू मी काय काय प्रोडक्ट यूज करते माझी स्किन सॉफ्ट अँड मॉइश्चराईज होण्यासाठी. तर सर्वात आधी मी सनस्क्रीम घेतलं आहे. सनस्क्रीमने आपला फेस सॉफ्ट पण असतो आणि मॉइश्चराईज राहतो बऱ्याच वेळ, आणि टॅनिंग पण खूप कमी होते. तर थोडं सनस्क्रीम घेतलं हातावर आणि बोटाने ते सर्व फेसवर अप्लाय करून घेईल. सनस्क्रीममुळे आपली स्किन खूप वेळपर्यंत सॉफ्ट आणि मॉइश्चराईज राहते. आणि सध्या तरी वातावरणाच्या बदलांमुळे स्किन ड्राय होती आहे, आणि अशा ड्राय स्किनमुळे आपल्याला पिंपल्स वगैरे स्किन प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणून चेहऱ्यांना सॉफ्ट आणि मॉइश्चराईज राहण्यासाठी सनस्क्रीम इम्पॉर्टंट आहे. थोडं हातांना पण लावून घेतलं म्हणजे हात पण सॉफ्ट असतील. मी मेकअप वगैरे करत नाही सहसा. काही फंक्शन वगैरे राहिलं तरच मी मेकअप प्रोडक्ट यूज करते. ते जेवढा आपला फेस नॅचरल ग्लो करतो तेवढा मेकअपच्या प्रोडक्टने करत नाही. आणि शेवटी मेकअप असतो, त्याच्यात केमिकल वगैरे असतात. तर डेली यूज केल्याने स्किन ड्राय पण होते आणि स्किन प्रॉब्लेम पण क्रिएट होतात. अशा वातावरणात आपले लिप्स पण खूप ड्राय दिसतात. तर मग मी त्यासाठी नॉर्मल आपली रेग्युलर लिपस्टिक यूज करते. ते पण डार्क शेड नाही, मला लाईट शेड आवडतो, म्हणून डेलीसाठी हा शेड माझा यूज करते मी. लिपस्टिक लावून पण झाली आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या फेसला मी काय लावलेलं नाही. तुमच्यासमोरच रेडी होते. आणि मला टिकली लावायला खूप आवडतं. मी जीन्सवर पण टिकली लावते. नाहीतर मी म्हणजे मला स्वतःचा फेस आवडत नाही विदाऊट टिकली, आणि मम्मी पण लावायला लावते. माझं तरी मत असं आहे की हिंदू मुलींनी टिकली लावायला हवी, आणि टिकली लावल्याने चेहरा सुंदर दिसतो आणि छान दिसतो. तर माझा फायनल लुक बघू शकता. तर मी एक नाजूक कानातले घेतलेत. मला जास्त हेवी नाही आवडत, आणि मला ते सूट पण नाही होत जास्त, म्हणजे मला लय जड होतात कानांना, म्हणून मी हलके आणि क्यूट छोटे छोटे घेते. वेडिंग वगैरे असलं किंवा काही फंक्शन असलं तर तेव्हा मी मोठी इयरिंग्स यूज करते. डेलीसाठी तर माझे असेच असतात. तर गाईज माझं फायनल लुक आता मी दाखवेल तुम्हाला. तर माझा फायनल लुक झाला आहे. तर नक्की कमेंट करून सांगा कशी दिसते. तर असा माझा फेस दिसतो आहे. तर बघू शकता मी काय नाही लावलेलं. आता माझ्या बसचा टायमिंग झालेला म्हणून मी घरातून निघून गेलेली होती. घाईघाईने बस स्टॉपला गेली आणि मला बस भेटली पण. तर जे PMPLने प्रवास करतात त्यांना सीटचं महत्त्व माहितीच आहे. तर माझ्या बस स्टॉपला चैताली पण भेटली मला. आता आम्ही कॉलेजला जातो आहे, चैताली आणि मी. तर हा आमचा रोड आणि हे साईबाबा मंदिर. गाईज आमचे लेक्चर नव्हते म्हणून आम्ही असाइनमेंट कंप्लीट करत बसलेलो लायब्ररीमध्ये. शांतता होती म्हणून आमचे असाइनमेंट पण कंप्लीट झाले. आणि आता बस झाली, कॉलेज संपली. आम्ही जातो आहे. या दोघांचे एडेचाडे चालू होते, काय हातवारे करत होते काय माहीत. तर गाईज मम्मी आज वरण भात आणि भाजी करते आहे फ्लावरची. तर एक छोटा मम्मीचा व्हिडिओ घेतला. तर मम्मी जास्त येत नाही व्हिडिओमध्ये, मम्मीच्या हाताच्या भाज्या खूप. गाईज मला फ्लावरची भाजी आवडत नाही म्हणून मम्मीने डाळ भात पण लावलेला माझ्यासाठी. तर माझा शेरू इथं माझ्यावर रुसला होता. का रुसलेला मला माहीत नाही. हां, मी त्याला कॉलेजहून आल्यावर भेटायला गेली नाही. डायरेक्टली मी बॅग ठेवली आणि तशीच असाइनमेंट लिहायला बसली. तर आमचं बाळ कसं रुसलेलं आहे तुम्ही बघाच. तर बघत पण नाही माझ्याकडे. तर एवढे आमचे नखरे आहेत. मी कितीही ओढलं तरी माझ्याजवळ येणार नाही.
एवढा आम्हाला राग येतो. तर आमचा राग फक्त एकाच गोष्टी निघतो, ते म्हणजे त्याची आवडती कँडी, आणि मी त्याला देत नव्हती. तर किती तो रुसवा काढायचा आम्ही, बघू शकता. तर गाईज असा आमचा मजा मस्तीचा दिवस. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.